समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील मायणी येथील सुपुत्र सातारा पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बाळासाहेब एकनाथ कुंभार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। या निमित्ताने सातारा पंचायत समितीच्या स्व अभयसिंह राजे भोसले सभागृह आणि त्यांच्या राहते घरी असे 2 ठिकाणी सत्कार समारंभ पार पडले। या दोन्ही ठिकाणी मान्यवरांनी बोलताना श्री कुंभार यांनी आपल्या सेवा कालावधीत सातारा तालुक्यासह खटाव मान या दुष्काळी तालुक्यात केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले। जिल्हा परिषद सातारा येथे शाखा अभियंता या पदावर कार्यरत असताना श्री कुंभार यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यशैलीमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली। सेवा काळात विविध विकास योजना, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, बांधकाम या सार्वजनिक हितांच्या अनेक कामाची यशस्वी अंमलबजावणी करून समाजाच्या विकासात मोलाचे योगदान दिले। आपल्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे अनेक योजना यशस्वीरित्या पूर्णत्वास गेल्या आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले। त्यांच्या कार्यातील शिस्त, दूरदृष्टी, सहकार्याची भावना आणि माणुसकीचा स्पर्श यामुळे आपण सहकारी, अधिकारी आणि जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे। आपल्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील अशा प्रकारच्या शुभेच्छा अनेकांनी दिल्या। कार्यक्रमास मायनी अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष सुरेंद्रदादा गुदगे, कार्यकारी अभियंता श्री खोत हनुमंत कुंभार, उप अभियंता संतोष कुंभार, माधव पाटील, श्री पानसकर, श्री काटकर, श्री साबळे, BR कोळी, विशाल चव्हाण, श्री गायकवाड, तुषार मोतलिंग, डॉक्टर सुशांत देशमुख, सुधीर पिटके, नरेंद्र तवटे, ब्रह्मदेव जगताप, श्री बर्गे, श्री हिंदूराव चव्हाण आदींसह जिल्ह्यातील शेकडो हितचिंतक आणि स्नेहजनांनी उपस्थित राहून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या। तर अनेक पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच जीवाभावांच्या सहकार्यांमुळे दैनंदिन कार्यकालीन कामकाजाबरोबर अभियंता संघटना आणि अभियंता कर्मचारी पतसंस्थेमध्ये चांगले काम करण्याची संधी मिळाल्याचं श्री कुंभार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले। नमस्कार, चला तर जाणून घेऊया एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रवास ज्यांचा जीवन गौरव करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत। 5 ऑक्टोबर 1967 साली बाबासाहेब एकनाथ कुंभार यांचा जन्म झाला। त्यांच्या अगोदरची 2 अपत्य जन्मल्यानंतर एक 5व्या दिवशी व दुसरे 12व्या दिवशी गेले। आई वडिलांनी खूप देवधर्म व नवस करून यांचा जन्म झाला। कुकुडवाडी येथे पहिले नातू म्हणून त्यांचे खूपच लाड झाले। त्यांच्यानंतर 2 बहिणी व 1 भाऊ असा सुखी परिवार सुरू झाला। वडील सातारा DCC बँकेत शिपाई म्हणून कामाला होते। त्यांनी मायनी येथे जागा घेऊन घर बांधले। त्यांचे बालपण देशपांडे वाडीतच गेले। तेथे चव्हाण परिवार, देशमुख परिवार, काटकर परिवार, जोशी परिवार यांच्यामध्ये हसत खेळत, खोड्या काढत, मजेत खोडकर असे त्यांचे बालपण गेले। सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणे ही त्यांची आवड होती, म्हणूनच सर्व शिक्षकांचे ते लाडके होते। YC सायन्स कॉलेज येथे 11वी व 12वी उत्तीर्ण झाले। त्यावेळी आजच्यासारखे सोयी नव्हत्या। आई मायनीहून सकाळी 7च्या एसटीने जो डबा द्यायची तोच 2 वेळा खावा लागायचा, पण त्याने शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही। 12वी नंतर रहमतपूर येथे 1 वर्षाचा शासकीय कोर्स केला। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून BG शिर्के लिमिटेड अंधेरी येथे लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जॉईन झाले। त्यानंतर स्वस्तिक लॅमिनेशन परळ येथे 1.5 वर्ष बिल्डिंग मॉडेल व फोटोग्राफीचे काम करत ज्ञान घेतले। 1989 ते 1994 या काळात BA लिमिटेड मुंबई येथे मुलुंड चेक नाका ते सायन येथे BMC व CC रोडचे काम केले। IIT पवई, भावे नाट्यगृह वाशी, कोपरखर्णे तसेच खाजगी बंगल्यावर साईट इंजिनियर म्हणून काम केले। 1994 ते 1996 या काळात JNPT सिडको ऑफिस बिल्डिंग नवघर येथे काम केले। ते काम करत असतानाच 1ली ते 12वी पर्यंतचे खाजगी क्लासेस चुनाभट्टी येथे सुरू होते। BA मुक्त विद्यापीठ YC तसेच इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा येथे LLB चे 2 वर्ष पूर्ण केले। 19 मे 1994 रोजी विवाह झाला। तरीही MPSC व UPSCच्या परीक्षा माझा कुंभार साहेबांचा परिचय लपाचा चार्ज माझ्याकडे काही महिने होता, त्या काळात आला। जरी आम्ही सिव्हिल इंजिनियर असलो तरी लपाच्या वर्किंग सिस्टीम आणि बांधकामच्या वर्किंग सिस्टीम मध्ये फार फरक आहे। तिथले हेड, तिथले कन्सेप्ट हे खूप वेगळे होते। पण ज्या काळात माझ्याकडे चार्ज होता त्या काळात मला कुंभार साहेबांनी बरीच मदत केली वर्किंग मध्ये।
म्हणजे सातारा सब डिव्हिजनच्या अंडर त्याच्याकडे जवळजवळ 2022 पासून चार्ज होता आणि कुठल्याही गोष्टीत काही अडचण आली लपाची तर मी सुरुवात कुंभार साहेबांना बोलवूनच आम्ही विषय सोडवत असते. म्हणजे ते अनेक वर्ष लपामध्ये त्यांनी 2015 पासून काम केलेलं आहे आणि त्यांचा अनुभव दांडगा आहे. इव्हन संघटनेच्या कामामध्ये सुद्धा त्यांचा माझी नेहमीच भेट होत असते. संघटनेची ज्यावेळी टीम यायची तेव्हा ते एक प्रमुख सदस्य म्हणून त्यात काम करायचे आणि अभियंत्यांचे जे प्रश्न आहेत त्या सोडवण्यामध्ये त्यांचा फार मेजर रोल होता आणि यापुढे पण राहील. बरेचसे जे किचकट प्रश्न होते लपामधले ते त्यांनी बऱ्यापैकी हँडल केले. अनेक वर्ष ते पदरिक्त होतं, ते जवळजवळ त्यांनी 11 वर्ष ॲज अ चार्ज सांभाळलं आणि उत्तमरित्या त्यांनी अभियंत्याचं काम पूर्ण केलं. आणि लपाची कामं जी इंटेरियरमध्ये असतात, जिथं ॲक्सेसिबल रोड नसतो किंवा सहजासहजी कुठलाही व्यक्ती जात नाही असे या इथे जमलेले माझे मित्र, आज आपला बाळासाहेबांचा, आम्ही त्यांना आवडीनं बाळासाहेब म्हणतो कारण का मी बाळासाहेबांचा लहानपणापासूनचा मित्र आहे. आमचे अजून मित्र आहेत सुरेंद्र दादा गुदगे, हे सुद्धा आमचे बालपणाचे मायनीचे आम्ही एकत्र आहोत. आणि आज बाळासाहेबांचा कार्यक्रम, बाळासाहेबांनी काल आवर्जून आम्हाला फोन केला. बाळासाहेब म्हणले की बाळासाहेब माझा कार्यक्रम आहे आणि तुम्ही येताय अशी अपेक्षा धरतो. त्यांना मी म्हटलं की मी सरप्राईज देणार होतो, तुम्ही न सांगता सुद्धा मी या कार्यक्रमाला येणार होतो, पण तुम्ही मला सांगितलं की तुम्ही फोन केला आणि या ठिकाणी मला मी या ठिकाणी आलेलो आहे. तर बाळासाहेब म्हणजे मोठा आवाज आहे माझा, सर्वांना आवाज ऐकू येईल. बाळासाहेब म्हणजे मध्यंतरी आत्ता कोणीतरी म्हणले की हे एक आवली आहे आणि खरंच आम्ही लहानपणापासून पाहत होतो. तर बाळासाहेब म्हणजे शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आज शाखा अभियंता बाळासाहेब कुंभार यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं व्यासपीठावर उपस्थित असणारे कार्यकारी अभियंता मोदी साहेब, आमचे दुसरे कार्यकारी अभियंता खोत साहेब, उपअभियंता कुंभार साहेब, पाटील साहेब, पानसकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे काटकर साहेब, साबळे साहेब, आमचे शाखा अभियंता फडतरे रावसाहेब आणि शिंदे रावसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि सर्व बसलेले मित्रमंडळी, एक दोन शब्दात मी माझं मनोगत आणि कार्यक्रम संपवून पुढील कार्यक्रमासाठी सगळ्यांना म्हणजे जेवणासाठी मुक्त करतोय. कुणीही जेवण न करता जायचं नाही. प्रथमतः आजच्या या सेवानिवृत्तीच्या दिवशी मला आठवण येते माझ्या आईवडिलांची, गुरुजनांची आणि नेतृत्वातल्या व्यक्तींची. भाऊसाहेब गुदगे सारख्यांच्या व्यक्तिमत्वामुळे मी आज घडलो. ज्या शाळेने मला मोठं केलं, ज्या जनतेच्या पाठबळावर मी आजपर्यंत इथं आलो, त्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा वंदन करून असंच काम करण्याची मला शक्ती मिळो, प्रेरणा मिळो ही विनंती करतो परमेश्वर चरणी. खूप काही घडत या गोष्टी घडत जातात. जन्मल्यापासून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडवता आलं, हे सगळ्यात मोठं भाग्य मला लाभलं. मी शिकवलेली मुलं म्हणजे नोकरीचा व्यवसाय करत करत मी खाजगी क्लासेस पण स्वतःचं सांभाळत होतो एक छंद म्हणून. त्यामध्ये काही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. ज्या शाळेत शिक्षकांनी मला शिकवलं त्या शिक्षकांची मुलं माझ्याकडे होती आणि तेही विद्यार्थी चांगल्या ठिकाणी घडले गेले. इथं मुंबईत असू द्यात किंवा सातारमध्ये सुद्धा मला हे काम करता आलं. यामध्ये ओडूसारख्या ठिकाणी लघु पाटबंधारे विभागामध्ये मला पाणीच्या संदर्भामध्ये फार काम करता मिळालं. जवाहर विहिरीसारखे असतील, तलावासारखे असतील किंवा बंधाऱ्यासारखे असतील. दुष्काळामध्ये जवळपास 1400 ते 1500 विहिरींना मला. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी योगेश पवार. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.